तिकडे कोल्हापूरमध्ये सुद्धा ठाकरेंची शिवसेना आज आक्रमक झाली। शिवसैनिकांनी थेट महामार्गावरती धाव घेतली आणि हाच महामार्ग ठप्प करण्याचा प्रयत्न केला। यावेळेला पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये चांगलीच बाचाबाची सुद्धा झाली आहे। महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्या मंत्र्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामे घ्यावेत अशी मागणी सुद्धा यावेळेला आंदोलकांनी केली आहे। आणि इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी। शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने जे आंदोलन करण्यात आलं होतं त्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले आणि महामार्गावरती आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि महामार्गावर त्यांनी वाहनं आहेत ती अडवायला सुरुवात केली। कारण आंदोलन आहे ते एका ठिकाणी होतं आणि दुसऱ्या ठिकाणी सगळी महामार्गावरती आले आहेत आणि एक प्रकारे चक्काजाम आंदोलन आहे ते या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। हे सगळे शिवसैनिक आहेत ते आता महामार्गावरती उतरलेले आहेत। पोलीस आणि शिवसैनिक यांच्यामध्ये आता झटापट चालू झालेली आहे कारण महामार्ग रोखून अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी पोलिसांनी घेतली आहे आणि म्हणून या सगळ्या शिवसैनिकांना महामार्गावरून बाहेर काढण्याचा, महामार्गावरून बाजूला करण्याचा प्रयत्न आहे तो शिवसैनिकांना या ठिकाणी केला जातोय पोलिसांच्या माध्यमातून। आम्ही मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये ज्या मंत्र्यांनी आता राजीनामे देणार होते, गरजेचं होतं त्यासाठी आलोय। या शासनाचं डोळं उघडण्यासाठी आम्ही आता महामार्ग रोखतोय। या सगळ्या शिवसैनिकांना पोलीस आहेत ते महामार्गावरून बाजूला करत आहेत कारण अचानक सगळे शिवसैनिक आहेत ते या महामार्गावरती आले आणि त्यांनी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न आहे तो केलाय। मात्र आता या सगळ्या शिवसैनिकांना पोलिसांनी बाजूला केलेला आहे आणि महामार्ग पूर्ववत करण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी होतोय। कॅमेरामन निलेश वायसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।